महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाला धक्का देण्याची तयारी सुरू केली आहे। यासाठी जिल्ह्यातील 4 नेत्यांचा पक्षप्रवेश निश्चित झाल्याची चर्चा आहे। भाजप नेत्यांना महापालिकेसोबत जिल्हा परिषद, जिल्हा बँक आणि सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ ताब्यात घ्यायचा आहे, त्यासाठी आतापासून तयारी सुरू केली आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी जिल्ह्यातील वेगवेगळ्या नेत्यांना भाजपमध्ये घेण्याचे प्रयत्न सुरू केलेत। सूत्रांच्या माहितीनुसार मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार दिलीप माने, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे प्रमुख धर्मराज काळादी, काँग्रेसचे माजी जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे या 4 जणांना भाजपमध्ये घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत। राजन पाटील यांच्यासाठी आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि त्यांचे सहकारी प्रयत्नशील असल्याचं सांगण्यात आलंय। विधानसभा निवडणुकीमध्ये धर्मराज काळादे आणि भाजपचे आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात भूमिका घेतली होती, परंतु आता काळादी यांच्याकडून भाजप प्रवेशाचे संकेत मिळत आहेत। कर्नाटकमधील भाजप नेते रेल्वे राज्यमंत्री व्ही सोमण्णा हे काळादी यांचे व्याही आहेत। सोमण्णा यांच्या माध्यमामधून काळादी यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याचं सांगण्यात येते। आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोटे यांनी गुरुवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी गणुरायाचं दर्शन घेतलं। या दरम्यान काळादी यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा झाल्याचं सांगण्यात येते। दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून आम्हाला आणि आमच्या संस्थांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्यामुळे आपण सत्ताधारी पक्षासोबत जावं असं सभासद आणि हितचिंतक ही म्हणणं आहे। सध्या कोणत्याही पक्षासोबत बोलणं झालेलं नाही, पक्षप्रवेशावर चर्चाही झालेली नाही, असं सिद्धेश्वर कारखाना प्रमुख धर्मराज काळादे यांनी सांगितले।